काही दिवसांनी टिळक जलालपुरास आले. वणीस आता आमचे फारच चांगले बस्तान बसले होते. तेथे टिळकांना त्यांच्या आवडीचे काम तसेच समाजसेवा व धर्माचा अभ्यास करण्यास सवडही सारी मिळाली होती. पण आम्ही वणी सोडण्याची आता वेळ आली होती. श्रीमंत आप्पासाहेब बुटींचे टिळकांना जलालपुरास पत्र आले की काहीतरी जनसेवा हातून घडावी. ह्या हेतूने मी वेदांचे भाषांतर करण्याचे ठरवले आहे. तरी ह्या कामी मला तुमची मदत पाहिजे. तुम्ही ताबडतोब नागपुरास या. ठरले. आमचे नागपूरला जायचे ठरले. दत्तू 8-10 महिन्यांचा होता. नागपुरास आम्ही बुटींच्या घरात राहू लागलो. टिळक काही वेळ लिहिण्याचे काम करीत व काही वेळ बापूसाहेबांना शिकवीत. तेथे असताना टिळकांनी एका मोठ्या कादंबरी लेखनाला आरंभ केला. ती कधी पुरी झाली नाही. जसजशी ते लिहित तसतशी ती छापून आणीत. तिचे नाव आठवत नाही, मात्र बऱ्याचशा छापील कागदांनी आमची एक खोली कित्येक दिवस अडवून ठेवली होती. त्यावरून ही कादंबरी माझ्या चांगली ध्यानात राहिली आहे. या सुमारास वीरकन्या नावाची एक लहानशी कादंबरी, 3 विधवा नावाची एक कादंबरी, एका फुलाचा इतिहास, वनवासी फूल व काव्य सुमनांजली हेही छापली. टिळक कित्येक वेळेस आपल्या डायरीत काही काही प्रसंग लिहून ठेवीत. अशा रीतीने 1893 साली त्यांनी आपल्या डायरीत अगदी बारीक सारीक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. नागपूरला दुसऱ्यांदा गेल्याची तारीख वगैरे त्यांच्या डायरीत त्यांच्याच हस्ताक्षरात आहे. आप्पासाहेब बुटीच्या उत्तेजनाने व सहाय्याने टिळकांनी नागपुरास ऋषी नावाचे एक मासिक काढले. त्याच्या प्रथम अंकात संपादकीय कर्तव्यासंबंधी ते लिहितात. ऋषी या नावामागे कृती करणे हे आमचे कर्तव्य आहे. हे आम्ही पूर्ण समजून आहोत. ते कर्तव्य यथाशक्ती संपादावयाचे असा आमचा निश्चय झाला आहे. यापुढे आमचे अवशिष्ट आयुष्य धर्माध्ययन, धर्मबोध, धर्माचरण व धर्मप्रसारण यातच जाणार. आम्ही यथाशक्ती स्वधर्माच्या प्रकाशनार्थ, प्रचारार्थ, संरक्षणार्थ व सुधारण्याचे प्रयत्न करणार. आम्ही आपल्या अनन्य पराक्रमावर परमपूज्य ऋषीवरांचे नाव राखू. आम्ही श्रुती स्मृती पुराणादी ग्रंथास प्राकृत रूप देण्याचा प्रयत्न करू. आपल्या नित्य नैमित्तिक कर्मांना महाराष्ट्र भाषारूप तबकात मांडून वाचकापुढे ठेवू. आपल्या संस्काराविषयी सारे शास्त्रही देऊ व त्या शास्त्रासांची व रूढींची तुलना करू. विशेष प्रसंगी तत्संबंधी स्वतःचेही अभिप्राय देऊ. आप्पासाहेबांच्या घरी एक साधू आले होते. टिळकांचा पुष्कळ वेळ या साधूंच्या सानिध्यात जाऊ लागला व त्यांच्यावर त्यांनी काही कविताही केल्या होत्या. आधीच उल्हास अशी स्थिती झाली. संसाराकडे त्यांचे लक्ष अगदी पहिल्यापासून जेमतेमच. त्यात आता अभ्यास, वाचन, वादविवाद यांना पूर चाललेला व भोवताली माणसेही पुष्कळ. तेव्हा त्यांना घराची आठवण राहू नये यात नवल नाही. आप्पासाहेबांच्या वाड्यात धार्मिक चर्चा चालत व पुष्कळ पुस्तकेही होती. नवीन काही लागली की आप्पासाहेब ती चटकन मागवून देत. अशा रीतीने टिळकांचे दिवसाचे 24 तास वाचनात व विचारात जाऊ लागले. टिळकांना भय असे कोणाचेच कधी वाटत नसे. जर काही भय त्यांच्या हृदयात असेल तर ते देवाचे व त्याच्या खालोखाल माझे. काही दिवसांनी धार्मिक मतावरून किंवा दुसऱ्या काही कारणावरून टिळकांचे व आप्पासाहेबांचे बिनसले असावे. निदान धार्मिक बाबतीत त्यांचे मन तेथूनच अस्वस्थ होऊ लागले होते असे वाटते. ह्याच वेळी बापूसाहेब रामटेकला हवा बदलण्यास गेले. टिळकांनीही त्यांच्याबरोबर जावे अशी त्यांची इच्छा होती, परंतु ते टिळकांना नको होते. ते गेले नाहीत. नंतर जवळजवळ 1 महिना टिळक कोठे नाहीसे झाले. मजवळ 1 पैसा नव्हता. 1 कामदार, 1 माकड, मी, मुलगा एवढा संसार मला चालवावयाचा. घरात खायला दाणे नाहीत. जवळपास शेजारपाजार नाही. बागेत काड्याकुड्या गोळा करून त्याचे सरपण वापरावे. कामाला ठेवलेला मुलगा गावात जाऊन मजुरी करी व तीवर आपले व माकडाचे चालवी. अशा स्थितीत दिवस कंठीत असता घरात आडबाजूला पडलेली 2 शेर ज्वारी एक दिवस मला सापडली. ही ज्वारी पाहून मला इतका काही आनंद झाला की मला वाटते तसा आनंद फारच थोड्या लोकांना झाला असेल. त्या ज्वारीच्या कण्या भरडून मी त्या ताकाबरोबर खाऊ लागले. बागेतील मिरच्यांची खमंग भाजी तोंडी लावायला होई. 2 शेर दुधाचा रतीब होता. पैशाच्या साळीच्या लाह्या आणून ठेवायच्या व थोड्या थोड्या दुधात भिजवून दत्तूला खाऊ घालायच्या. असा आमचा संसार सुरू झाला. माझा असा बाणा होता की काही झाले, कितीही हाल सोसावे लागले तरी माहेरी म्हणून जायचे नाही. त्याप्रमाणे मी नागपूर सोडले नाही की माहेरी कळवले नाही.
एक दिवस दत्तूने भातासाठी हट्ट घेतला, पण भात देणार कसा? घरात तांदळाचा एक कणही नव्हता. त्याच दिवशी दुसऱ्या बाजूला बागेत बुटींच्या वाड्यातील मंडळी वनभोजनाला आलेली होती. त्यांच्याकडून थोडा भात आणून दत्तूला द्यावा असे माझ्या मनात येऊन मी चटकन तिकडे गेले. तेथे त्यावेळी 100 पानांचा स्वयंपाक होत होता. तेथे एका वृद्ध बाईकडे सारी व्यवस्था होती. तिच्याकडे जाऊन मी म्हटले, आजीबाई, मला तुपाच्या वाटीभर भात दत्तूसाठी द्या. मला आला आहे कंटाळा चूल पेटवण्याचा. ती वेळ संध्याकाळची होती. बाई माझ्या अंगावर वस्कण येऊन म्हणाली, हे काय हो भलत्याच वेळी मागता? अजून आमची जेवणे सुद्धा झाली नाहीत. वरील वाक्य ऐकून मी आल्यापायी मागे परतले. मला ब्रह्मांड आठवले. ह्या अडाण्या बाईने मला असे बोलावे? मला माझे माहेर आठवले. कितीतरी माणसे तेथे जेवून तृप्त होऊन जातात. माहेरी भात पिकतो. बहिणीकडे रोज 2-3 शेराचा भात शिजतो आणि आज मी एका तुपाच्या वाटीभर भाताला महाग झाले आहे. त्या दिवसा इतके पूर्वी मला कधीच वाईट वाटले नव्हते. दत्तूची मी कशीतरी समजूत करून त्याला निजवले. जवळच मीही पडले होते. मला झोप येईना. सारखे विचारांचे काहूर उठले होते. मी म्हणे, आता नाही तर नाही. माझा मुलगा मोठा झाल्यावर 4 माणसांना भात घालील. इतक्यात दारावर कोणीतरी थाप मारली. मी दार उघडताच ती बाई आत आली. तिच्या मागोमाग ताट वाढून आणलेला ब्राह्मण आत आला. बाई, मला फार वाईट वाटते. मी तुम्हाला टाकून बोलले. राग मानू नका हं. मी दत्तूला वाढून आणले आहे. पण तो आता निजला. आणखी तो काय एवढे खातो? पण अन्नाला पाठ दाखवायची नाही असा माझा नियम असल्याने मी ते अन्न परत केले नाही. व्यंकटेश स्तोत्रातील एक कडवे मला आठवले. अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविसी जगदिशा. बाईने बरोबर तांदूळ आणले होते. मी विचारले, हे कशाला? मजजवळ तांदूळ आहेत, पण ते शिजवण्याचा मला कंटाळा आला होता एवढेच. तुम्ही आळशी आहात म्हणूनच ते आणले आहेत. आता माझा राग मानू नका. जसा दत्तू आहे तशीच मीही समजा. तसे कसे म्हणता? मी तर तुम्हाला आजीबाई म्हणते. काहीही म्हणा, पण तुम्ही माझे ऐकले पाहिजे. असे सांगून ती बाई निघून गेली. ते अन्न मी व गड्याने 2 दिवस खाल्ले आणि लाडू तर आणखीही काही दिवस पुरले. त्या बाईला काहीतरी माणसाचे मन होते. नाहीतर अशीही माणसे सापडतात की दुसऱ्यांना त्रास देऊन वर स्वतः साळसूद म्हणून मिरवतात. असो, दुसऱ्या दिवशी सकाळी दूधवाली आली. दूध घातल्यावर ती पैसे मागू लागली. त्यावेळेस मात्र मला त्रिभुवन आठवले. पुष्कळ वेळ माझ्या तोंडातून शब्द फुटेना. मी म्हणे, आता जर ह्या बाईने दूध बंद केले तर उद्या मी मुलाला काय घालू? मला हुंदका आला. दूधवालीने बाई काय झाले म्हणून विचारले. मला तर रडे थांबवताच येईना. मी तिला सर्व हकीकत सांगितली व म्हटले, मी त्यांचा तपास करीत आहे. नाहीतर माहेरी जाऊन मी पैसे पाठवीन. तू आपला पत्ता मला देऊन ठेव. पण जोपर्यंत येथे आहे तोपर्यंत मुलाचे दूध बंद करू नको. बाई म्हणाली, दत्तूला माझ्याबरोबर धंतोलीला पाठवा. मी त्याला चांगला जीव लावीन. तू जीव लावशील, पण माझा जीव कुठे राहील? बरे, नका धाडू. पण जोपर्यंत तुम्ही येथे आहात तोवर ह्या मुलाचे दूध मी सोडणार नाही. मला पैसे मिळोत वा न मिळोत, मी दूध घालीन. पैसे मिळतील पण माणसे मिळणार नाहीत. असं म्हणत तिने मजपुढे तिला आलेले रतिबाचे 2 रुपये टाकले. हे घ्या तुम्हाला खर्चायला. आजच मला मिळाले आहेत. मला धन्य वाटले. परमेश्वरी लीला अगाध आहे. एका अगदी खेडवळ बाईचे अंतःकरण केवढे उदार हे. बाई जाते न जाते तोच भिकाजीपंत आले. का वहिनी, आताशा नाना आमच्याकडे येत नाहीत? ते कुठे गावाला गेले की काय? हो. कुठे? माहीत नाही. किती दिवस झाले? 1 महिना. मग घरात सामान सुमान तरी आहे का आणून देऊ? सर्व आहे. आता तुम्ही आलाच आहात तर त्यांना तार करा. पण कुठे करू आणि काय करू? राजनांद गावाला गणपतराव खऱ्यांकडे ते असतील. मी फार आजारी आहे व दत्तूला सांभाळण्यास कोणी नाही अशी तार करा. ते नको नको म्हणत असता मी दूधवालीने दिलेल्या 2 रुपयांपैकी 1 रुपया त्यांच्या हातावर टाकला व भिकाजीपंतांनी तार केली. तार केल्याच्या दुसऱ्याच दिवशी टिळक आले तेव्हा मी दारी सडा घालीत होते. टिळक म्हणाले, किती मूर्ख आहेस तू. अशाने तुझवर कोण विश्वास ठेवील? त्या धनगराच्या गोष्टीसारखं होईल.
तुला असा कोणता आजार झाला होता? पाय मुरगाळला होता. टिळकांचे स्नान झाले, नंतर ते जेवायला बसले. त्यांच्यापुढे मी ताक, कण्या, मीठ व बागेतल्या मिरच्या ठेवल्या. हे काय? तुम्ही गेल्यापासून मी जे खात होते ते. टिळकांना फार वाईट वाटलं, पण ते तेवढेच. ते म्हणाले, आपल्याला राजनांदगावी जायचं. का? येथे काय वाईट आहे? ते काही नाही. मी सांगतो आहे ते ऐक, नाहीतर जा जलालपुराला. माझी माहेरी जाण्याची वेळ आलीच होती.